असतील ना तेव्हा तू मला ते परत कर. हे जर तुम्ही एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी सहकार्य केलं ना, व्यासपीठावरून सांगते गड्या, एखाद्या वेळेला मरेपर्यंत तो देवाचं नाव घेणार नाही गड्या, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय तो माणूस मरणार नाही. कधीतरी आपण कुणाच्या तरी संकट काळामध्ये आपण कामी आलं पाहिजे. माणसाचं माणूस पण केव्हा सिद्ध होतं? माणसाचा धर्म मी कालही तुम्हाला सांगितलं. माणूस तोच असतो खरा की जो दुसऱ्याच्या सुख दुःखामध्ये कामी येतोय. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कुणाला माणूस म्हणावं? तर जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये कामी येतो, जो दुसऱ्याच्या संकट काळामध्ये मदत करतो, तोच तर खरा माणूस असतो. मग गरीब जर बाप असेल तर तो बाप एक महिना अगोदर त्या मुलीच्या लग्नासाठी त्या ठिकाणी धावपळ करत असतो. ती मुलगी ही रोज त्या ठिकाणी आपल्या बापाची ती तगमग पाहते. सकाळी जेवण न करता तो बाप त्या ठिकाणी घरातून निघून जातो. आणि एखाद्या दिवशी जर दुपारीही बाबा जेवायला आले नाही, रात्रीही उशिरा येतात, आणि उशिरा आल्यानंतरही जर न जेवता जर बाबा झोपायला गेले, आरामाला गेले ना, तर मग ती मुलगी सुद्धा जेवत नाही. विचार करते की माझे बाबा सकाळीही न जेवता गेलेत, दुपारी जेवायला आले नाही, आणि आता रात्रीही जेवण करत नाहीये. मग ती मुलगी ही जेवत नाही आणि आपल्या बापाच्या रूम मध्ये जाते. तोंडावर कपडा ओढलेला असतो बापाने, त्या तोंडावरचं पांघरूण त्या ठिकाणी काढते मुलगी. बाबा, अहो तुम्ही जेवण केलं नाही, काही परेशानी आहे का? माझ्या लग्नासाठी तुम्ही खूप परेशान होताय बाबा. नसेल ना पैसाचा जोड जमा होत तर हरकत नाही बाबा, फारसा खर्च करू नका. आहे त्या परिस्थितीमध्ये माझं लग्न लावा, पण तुम्ही असे उपाशी झोपू नका. कारण बापाची काळजी घेण्यासाठी आईच्या नंतर, त्याच्या आईच्या नंतर जर बापाची काळजी कोण मनातून करत असेल ना, तर ती एक मुलगी असते. एक मुलगी असते.